नमस्कार मित्रांनो, स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ प्रकट दिन विशेष. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द कानावर पडले की प्रत्येक भक्ताला एक वेगळाच धीर मिळतो. नमस्कार मित्रांनो, व्हॉइस ऑफ पेमेंट चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या प्रकटीकरणाचा तो अद्भुत प्रवास आणि या दिवसाचे महत्त्व जाणून घेणार आहोत. स्वामी समर्थांचे प्रकट होणे ही एक दैवी घटना होती. असे मानले जाते की हिमालयातील चेलीवाडा येथे एका झाडाच्या ढोलीतून ते प्रकट झाले. तिथून त्यांनी भारत भ्रमण केले आणि शेवटी 1856 मध्ये ते अक्कलकोटला आले. पण त्यांचा प्रकट दिन हा चैत्र शुद्ध द्वितीया मानला जातो, कारण याच दिवशी त्यांनी स्वतःची ओळख जगाला करून दिली. जेव्हा त्यांना विचारले गेले, आपण कोण, तेव्हा त्यांनी उत्तर दिले, आम्ही मूळ पुरुष, वडाचे झाड आमचे मूळ आणि दत्तात्रय हे आमचे स्वरूप. स्वामींचे कार्य आणि शिकवण. स्वामींनी जात पात धर्म या पलीकडे जाऊन माणुसकीची शिकवण दिली. त्यांनी सामान्य माणसाला अंधश्रद्धेतून बाहेर काढले आणि कर्म करण्यावर भर दिला. स्वामी समर्थांचे अक्कलकोटमध्ये आगमन. स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आले तेव्हा ते एका वडाच्या झाडाखाली बसले होते. सुरुवातीला लोक त्यांना एक वेडा माणूस समजत होते, पण जेव्हा तिथल्या एका सावकाराने त्यांना जेवण दिले आणि स्वामींनी त्याला त्याच्या भविष्याबद्दल अचूक सांगितले, तेव्हा लोकांना त्यांच्या दैवी शक्तीची जाणीव झाली. स्वामींचे मूळ स्वरूप. अनेकांना प्रश्न पडतो की स्वामी नक्की कुठून आले. स्वामींनी स्वतः एका प्रसंगात सांगितले होते की आम्ही कर्दमवन मधून आलो आहोत. 1856 मध्ये ते अक्कलकोटला आले आणि सलग 22 वर्ष तिथेच राहिले. विशेष माहिती. त्यांनी स्वतःला दत्तात्रय स्वरूप मानले होते, म्हणून त्यांना दत्त महाराजांचा तिसरा अवतार मानले जाते. स्वामींचे काही प्रसिद्ध चमत्कार. चोळप्पाची भक्ती. स्वामींचे सर्वात जवळचे भक्त चोळप्पा होते. त्यांच्या गरिबीतही स्वामी त्यांच्याच घरी राहिले. विंचवाचे विष उतरवणे. एका भक्ताला विंचू चावला असता स्वामींनी फक्त नजरेने त्याचे विष उतरवले होते, अशी आख्यायिका आहे. अन्नपूर्णा प्रसन्न. स्वामींच्या मठात हजारो लोक जेवायला येत, तरीही अन्न कधीच कमी पडत नसे. महत्वाची शिकवण. आळशी माणूस माझा भक्त असू शकत नाही. स्वामींनी केवळ चमत्कार दाखवले नाहीत, तर भक्तांच्या जीवनातील संकटे स्वतःवर झेलली. म्हणूनच आजही कोट्यावधी लोक श्रद्धेने म्हणतात, अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. प्रकट दिन कसा साजरा करावा. जर तुम्हाला आजच्या दिवशी स्वामींची सेवा करायची असेल तर या गोष्टी नक्की करा. नंबर 1. शक्य असल्यास स्वामी समर्थ सारामृताचे वाचन करा. नंबर 2. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा. नंबर 3. गरिबांना अन्नदान करा, कारण स्वामींना सेवा अत्यंत प्रिय आहे. नंबर 4. जवळच्या स्वामी मठात जाऊन दर्शन घ्या. स्वामींचे शेवटचे शब्द. महापरिनिर्वाण. स्वामींनी 1878 मध्ये चैत्र वद्य त्रयोदशीला आपला देह ठेवला, पण जाताना त्यांनी भक्तांना वचन दिले, आम्ही गेलो असे मानू नका, आम्ही जिवंत आहोत. आजही अक्कलकोटमध्ये त्यांच्या पादुकांची पूजा केली जाते आणि भक्तांना त्यांच्या अस्तित्वाचा अनुभव येतो. तर मित्रांनो, स्वामी केवळ अक्कलकोटमध्ये नाहीत, तर ते प्रत्येक भक्तांच्या हृदयात आहेत. तुमच्या आयुष्यात कितीही मोठे संकट आले तरी फक्त एकदा मनापासून स्वामी म्हणा, ते मदतीला नक्की धावून येतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हॉइस ऑफ एमएन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कॉमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.